अनिल देशमुख यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक. नरखेडच्या सभेतून परतत असताना हल्ला. 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल. वाहनावरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा अनिल देशमुखांना फोन. पवारांकडून अनिल देशमुखांची विचारपूस. तर देशमुखांवरील हल्ला निषेधार्ह. पवारांची टीका. अनिल देशमुखांवरील हल्ल्याची घटना संशयास्पद. अनिल देशमुखांवरील हल्ला ही फेक दगडफेक. अनिल देशमुखांवरील हल्ल्यावर परिणय फुके यांची प्रतिक्रिया. गाडीवर झालेला हल्ला भाजपच्या लोकांनी केला. हल्ल्यानंतर अनिल देशमुखांचा भाजपवर आरोप. देशमुखांकडून सहानुभूतीचा स्टंट. स्वतः दगडफेक करून पूर्वनियोजित कट. भाजपने आरोप फेटाळले. अनिल देशमुखांवरील हल्ला निषेधार्ह. मतदारसंघात देशमुखांना प्रतिसाद मिळतोय हे काही प्रवृत्तींना सहन होत नाहीये. सत्ताधाऱ्यांनी हल्ल्याला बनाव म्हणत निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. शरद पवारांची टीका. देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली पाहिजे. विरोधी पक्षातील अनेकांवर हल्ले होतील. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. अनिल देशमुखांवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून नसावा. वैयक्तिक कारणातून हल्ला झाला असावा. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांवरील हल्ला आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. नागपूर जिल्ह्यामध्ये पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून वाहनांची तपासणी. अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर काटोलमध्ये मविया कार्यकर्ते आक्रमक. काटोल पोलीस ठाण्याबाहेर पवार गटाचा ठिय्या. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी.